सोलापूरच्या माळशिरस मधलं मार्कडवाडी हे गाव छोटंसं मात्र धमाका मोठा सुरू आहे। विधानसभा निवडणुकींचा निकाल लागल्यापासून चर्चेत आलेलं हे गाव अजूनही दिल्लीकरांचं लक्ष वेधून घेत आहे। आज मात्र जी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहे ती थोडी वेगळी आहे। ईव्हीएम मतपत्रिका राहिल्या बाजूला पुढाऱ्यांच्या टोल्यांनीच हे गाव गरजू लागलंय। झाले असं की सध्या या गावात राजकीय नेते मंडळींच्या वाऱ्या सुरू झाल्यात। आता नेते मंडळी गावात येणार म्हटल्यावर त्यांची भाषणं होणारच आणि भाषणं होणार म्हटल्यावर एकमेकांवर तोंडसूक घेतलं जाणारच। तेच झालंय। मतदान यंत्राचा मुद्दा बाजूलाच पडला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक फायरिंग केली आणि मार्कडवाडीत नवा राजकीय शोले रंगला। पाहूयात। सोलापूर जिल्ह्यातलं मार्कडवाडी गाव हे महाराष्ट्राच्या राजकीय शोलेतलं नवं रामगड बनू पाहत आहे। या शोलेची खरी गंमत ही आहे की त्यातला नायक आणि खलनायक एकच आहे। त्याचं नाव ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र। सध्या मवियासाठी हे यंत्र विलन आहे तर महायुतीसाठी हिरो। या ईव्हीएमच्या आडून प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःला जयवीरू आणि प्रतिस्पर्ध्याला गब्बर बनवत असल्याचे चित्र आहे। 2 दिवसांपूर्वी शरद पवारांनी मार्कडवाडीला भेट दिली होती। गब्बर सिंगचा जसा नायनाट केला तसाच भारतातील निवडणुकांमधून ईव्हीएमचा नायनाट करणं का गरजेचं आहे याविषयी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला होता। अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ईव्हीएम नको, काय असेल ते लोकांना मतपेटी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचं दिला। आता जग करतंय, आमचाच हात का? पवार इथं येऊन गेल्यानंतर 2च दिवसांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या जोडीनं जय वीरूच्या थाटात मार्कडवाडीत एंट्री केली। पवार साहेब, जर माय माऊली जर आपल्या बूथचं संरक्षण करत असेल तर तुमचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही तर ही तुमची गुंडांची टोळी आहे। गुंडांची आणि लुटारूची टोळी आहे आणि ती गुंडांची आणि लुटारूची टोळी या महाराष्ट्रामध्ये गाडण्याचं काम कुणी केलं असेल तर त्याचं नाव देवाभाऊ आहे। पवारांच्या गुंडांच्या टोळीला गाडल्याबद्दल स्वतःला शाबासकी दिल्यानंतर सदाभाऊंना महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या वस्तादाची आठवण झाली। आपल्या वस्तादानं बारामतीच्या वस्तादाला कशी धूळ चारली याचा दाखला देत त्यांनी पवारांना त्यांच्या वयाचीही आठवण करून दिली। पवार साहेबांना झोप लागना। 60-70 वर्ष सत्ता भोगली, माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही? इथं आता आमचं काका बसले, दाढी पिकली या, पिकले का नाही? तुम्ही काय म्हणता? प्रपंचा लेकरांचा, आता मी निवांत, पण ही गडी म्हणताय का? अरे गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तो दे भोपळा होता। पवारांवर टोलेबाजी करून थकल्यानंतर सदाभाऊंनी आपला मोर्चा वळवला राहुल गांधींकडे। इंडियातला मोठा चोर राहुल बाबा भी येणार आहे। म्हणजे राहुल बाबा कुठं जात होतं? अमेरिकेला, जपानला, रशियाला। त्याला माहीतच नाही की या इंडियामध्ये भारत नावाचा देश आहे आणि साधी साधी दगड मातीची बी घरं आहेत। तर सदाभाऊंच्या इनिंग नंतर बॅटिंगला उतरले गोपीचंद पडळकर। त्यांनी पवारांच्या जन्माचं नातं थेट 100 शकुनींच्या मृत्यूशीच जोडून टाकलं।
शिवाय ईव्हीएम आंदोलनात उतरण्यापूर्वी तिघांचे राजीनामे घेण्याचं चॅलेंजही त्यांना दिलं. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही. अरे 100 गाव आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये, माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे. पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार. दे की तुझ्या लेकीचा, दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय. दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साती आसरा घेऊन आला होता ना. दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी. दे ना त्याचा राजीनामा. पवारांना शकुनीची उपमा देऊनही पडळकरांचं समाधान झाल्याचं दिसलं नाही. शकुनी पाठोपाठ त्यांनी नारद मुनींनाही पवारांच्या नावे चिकटवून टाकलं. पवारांनी काय सांगितलं म्हणे, गावागावाचा ठराव घ्या. आता कोण घेणार, अख्खं गावच हित आहे आमच्या बाजूनं, बरोबर की नाही. उद्या ठराव घ्या. शरद पवारांनी लिहा त्यामध्ये, बारामतीचे बिन चिपळ्याचे नारद मुनी शरद पवारांनी आमच्या गावामध्ये येऊन भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे गाव ईव्हीएम मध्ये जे मतदान केलेलं आहे ते महायुतीला आम्ही मतदान केलेलं आहे असा उद्या ठराव घ्या, सगळ्याच्या सह्या घ्या आणि त्या बारामतीला पाठवून द्या. त्यानंतर विषय पोचला ईव्हीएम हॅकिंगवर. ईव्हीएम हॅक झाली हे पडळकरांनी मान्यही केलं, पण ते अशा ढंगात. ईव्हीएम हॅक केली, ईव्हीएम हॅक केली, होय ईव्हीएम हॅक केली दिवाण सर, पण कुणी केली? लाडक्या बहिणीने हॅक केली. या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं 346 जाती असणाऱ्या ओबीसीनं, भटक्या विमुक्तानं, या महाराष्ट्रातल्या लोकांनी ईव्हीएम मशीन हॅक केली. सगळी मतं ही महायुतीच्या बाजूने दिली. या महाराष्ट्रातला गरीब मराठा ताकदीनं देवाभाऊंच्या पाठीमागे उभा राहिला, त्यानं ही मशीन हॅक केली. मित्रांनो, सदाभाऊ आणि पडळकरांचे मुद्दे पवारांवर घसरत असताना राम सातपुतेंची तर थेट जीभच घसरली. राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे, असा चालेला नाहीये. चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आमच्या कार्यकर्त्याला मारलं, कार्यकर्त्याला जर त्या ठिकाणी धमक्या दिल्या, आम्ही धमकी देणारा नाही, तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात करून मारू, भर चौकात. महायुतीच्या सभेनं सकाळ गाजवल्यानंतर दुपारी त्याची परतफेड करण्यासाठी काँग्रेसचे नाना पटोले मार्कडवाडीत पोहोचले आणि त्यांनी थेट दाढीलाच हात घातला. कुणाच्या दाढीला? तुम्हीच ऐका. अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी, केंद्रीय निवडणूक आयोगाने पण, आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो, त्यांनी पण दिलं नाही, अजूनही माहिती दिली नाही. चोर के दाढी में तिनका असं हिंदीमध्ये का होत आहे. आता मी तुम्ही मोदीची दाढीकडे नको म्हणाल, तुम्ही नाही तर उलटच म्हणाल. तर तुमच्या मनामध्ये शंका आहे, कारण की मला माझं मत समजून घेण्याचं, मी ज्याला मत मारतो ते मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे. तर ईव्हीएम विरोधातील आंदोलनामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या मार्कडवाडीत आज असं शाब्दिक गँग वॉर होऊन गेलं. दोघांनीही आपापल्या गब्बरला धडा शिकवण्याची भाषा केली. मार्कडवाडीच्या राजकीय शोलेचा प्लॉट तर व्यवस्थित रचला गेलाय. क्लायमॅक्ससाठी मात्र आणखी थोडी वाट पाहावी लागेल, कारण पिक्चर अभी बाकी है. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.